नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सुप्रिया आपल्याला खूपच जास्त टेन्शनमध्ये दिसते. कारण संपूर्ण मार्केटमध्ये फक्त एकाच गोष्टीची चर्चा सुरू असते आणि ती गोष्ट म्हणजे मोबाईलवरती व्हायरल झालेला तो व्हिडिओ, ज्याच्यामध्ये इथे ईश्वरी पडत असते आणि अर्णवने तिला पकडलेलं असतं. ईश्वरी त्याच्या मिठीमध्ये असते. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला असतो. त्याच्यामुळे सगळीकडे तीच चर्चा. आणि जेव्हा लोक ईश्वरीला बघून घाणेरड्या कमेंट करत असतात, तिला वाटेल तसं बोलत असतात, ते सगळं ऐकून सुप्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तेव्हा इकडे ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की आई, हा जो काही व्हिडिओ आहे ना, तसं काहीही नाही आहे. मी अगं पडत होते आणि त्यांनी मला पकडले, फक्त एवढंच कळलंय. पण तिथे बसलेले काका म्हणत असतात की बघा बघा, ही तर लाज लज्जा शरम सोडून वागते. हिच्या वडिलांनी किती नाव कमावलं, किती इज्जत कमावण्यासाठी प्रयत्न केले आणि मुलीने त्यांची इज्जत पार धुळीला मिळवून टाकली. लोकांना काय, जे दिसतं तेच खरं वाटत असतं. आता फक्त इथे ईश्वरी पडते आणि अर्णवने तिला पकडले, त्याने सुद्धा तिला पकडले. मग त्याचा विचार कुणी न करता फक्त बोललं जाते ते फक्त एका मुलीला. काय खरं काय खोटं याचा काहीही विचार न करता लोक फक्त एका मुलीच्या इज्जतीवरती चिखलफेक करत असतात, वाटेल तसं बोलत असतात आणि त्याच पद्धतीने ईश्वरीला सगळेजण आता बोलत असतात. पण कुणीही हा विचार करत नसतं की त्या मुलीच्या मनावरती या सगळ्या गोष्टीचा किती वाईट परिणाम होत असेल, हे मात्र कुणालाही दिसत नाही. आणि तो व्हिडिओ आता सगळ्यांनी बघितल्यामुळे सगळेजण वाईट साईट कमेंट करत असतात ईश्वरीवरती. त्याचबरोबर तो व्हिडिओ तिच्या बहिणीने नम्रताने सुद्धा बघितलेला असतो आणि ती बघत असताना तो व्हिडिओ आता वसू आत्याने सुद्धा बघितलेला असतो. त्याच्यामुळे वसू आत्या तर खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते, तरीसुद्धा मी किती वेळा सांगितलं, या मुलीला इतकी सूट देऊ नका, नाहीतर डोक्यावरती बसेल. माझ्या बोलण्यात काही खोट आली का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. हा व्हिडिओ खोटा आहे. असं काहीही घडलेलं नाही आहे. न्यूज रिपोर्टरवाले हे वाढवून वाढवून सांगतायत. मी तसं काही नाही केलं. तेव्हा तिथली मुलं म्हणत असतात, की तुझा दर्जा तरी काय आहे? आमच्यासारखी गरीब मुलंसुद्धा तुला चालतात का? की फक्त हाय एज्युकेटेड आणि खूपच श्रीमंत मुलं तुला चालतात? आणि तिथली टपुरी मुलं ईश्वरीला छेडण्याचं काम करत असतात. अगं थांब थांब, कुठे चाललीस? अगं तुला बघितलं ना तर आमचं जीव आता काही थाऱ्यावर राहिलेला नाही आहे. अशा घाणेरड्या घाणेरड्या कमेंट तिच्या आईसमोर, सुप्रियासमोर करत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की गप्प बसा, गप्प बसा तुम्ही. तेव्हा इकडे सुप्रिया चालत असताना तिचा पाय मुरगळतो. तेव्हा एक मुलगा म्हणतो की हे काय, आता मुलीचा पाय घसरला होता, आईचा सुद्धा घसरतोय की काय या वयेत? तेव्हा ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते, "हे कळत नाही मोठ्या माणसांजवळ कसं बोलायचं, हे कळत नाही का तुला मूर्ख माणसा?" तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, ईश्वरी जाऊ दे त्यांना, चल आपण आधी घरी जाऊया, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा ईश्वरीला खूप राग आलेला असतो त्या मुलाचा, ज्याने तिच्या आईवरून कमेंट केलेली असते. आणि तेवढ्यातच ती मुलं ईश्वरी जात असताना तिची ओढणी घट्ट पकडतात. तर हे सगळं ती मुलं तिला त्रास देण्यासाठी करत असतात. एक व्हिडिओ बघितल्यानंतर आता ही मुलगी तशीच आहे की काय, मग आपण तिच्याबरोबर चुकीचा व्यवहार करू शकतो. मुलगी कुठलीही असली तरीसुद्धा तिच्याबरोबर असं वागणं हे चुकीचंच. हे त्या मुलांना कळत नसतं की आपण एखादा व्हिडिओ बघून कुठल्याही मुलीला जज नाही करू शकत, त्यांच्याबरोबर चुकीचं नाही वागू शकत. तेव्हा इकडे ईश्वरीची ओढणी पकडल्यानंतर तिचे वडीलसुद्धा सोडवायला येतात, तिची आई सोडवायला येते. पण ती गुंड नालायक माणसं तिच्या वडिलांना धक्का देतात आणि डोक्यावरती पाडतात. मग तिथे येतो राकेश. राकेश येतो आणि त्या सगळ्यांना आता थांबायला सांगतो. एका मुलाचा हात पकडतो. तेव्हा तो म्हणतो, ए कोण आहेस तू? तुला तुझा जीव महत्त्वाचा नाही आहे का? सांग ना, कोण आहेस कोण तू? तो म्हणतो की सांगतो ना मी कोण आहे ते, पण सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना आधी काहीतरी शिकवतो. आणि मग इथे राकेश आता आलेला असतो. तो ईश्वरीचा जीव वाचवतो, त्या सगळ्यांची इज्जत वाचवतो आणि राकेश त्या गुंड माणसांना मार मार मारतो. अगदी त्यांना चांगला चोप देतो. त्यांच्या सगळ्यांची अक्कल ठिकाणावरती आणतो आणि त्यांना मारून झाल्यानंतर तो म्हणत असतो, आहे का कुणी अजून? सांगा ना, आहे का? जर कुणी असेल तर या समोर या, असं राकेश म्हणत असतो.
पण त्याने खूप चांगली भूमिका बजावलेली असते. त्याने सगळ्या त्या टपोरी माणसांना चांगल्या पद्धतीने मारलेलं असतं आणि नुसतं मारलेलं नसतं, तर तो म्हणतो की चला आता सगळ्यांनी यांची माफी मागा, मागा माफी. काय माहिती नाही आहे आणि उगाच लोकांना त्रास देतात, एखाद्या गोष्टीचा बाऊ करतात. चला निघा इथून, आत्ताच्या आत्ता चालते व्हा आणि पुन्हा जर कुणाला त्रास दिलात ना, तर याद राखा. तेव्हा ते गुंड लोकंसुद्धा निघून जातात. राकेश म्हणतो, "तुम्ही पण निघा. तमाशा बघायचा असतो का तुम्हा लोकांना फक्त? पण एखाद्या व्यक्तीची मदत करता येत नाही तुम्हाला. चालते व्हा आत्ताच्या आत्ता इथून." तेव्हा सगळे इथे आलेले कस्टमरसुद्धा आजूबाजूला निघून जातात, तिथून पळून जातात. तर प्रेक्षकांनो, इथे राकेशने खूप चांगलं काम केलेलं असतं. त्याने ईश्वरीची इज्जत पण वाचवलेली असते आणि तिच्या वडिलांच्या डोक्याला लागलेलं असतं. त्यांनासुद्धा व्यवस्थित वाचवलेलं असतं. तेव्हा इकडे आता राकेश विचारत असतो, "तुम्ही सगळेजण ठीक आहात ना?" तेव्हा काका म्हणतात, "हो बाळा, आम्ही सगळेजण ठीक आहोत. पण खरंच बेटा, तू इथे आलास, आमचा जीव वाचवलास. खरंच थँक यू." तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो, "आता बेटा पण म्हणालात ना मला, मग आता तुम्ही मला इथं थँक यू वगैरे म्हणू नका आणि पर्क करू नका. हे मी जे काही केलं ते माझं कर्तव्यच आहे आणि प्रत्येकाने ते केलं पाहिजे. पण तुम्ही प्रेक्षकांनो बघितलीत का एक गोष्ट, म्हणजे इथे एवढी मुलं एका मुलीची छेड काढतायत, पण बाकीची लोकं मूर्खासारखी फक्त बघत होती. आजूबाजूला एवढी लोकं होती. ती जर एकत्र आली असती, तर ईश्वरीची मदत करू शकले असते. पण नाही, लोकं खूपच जास्त वाईट नजरेनेच तिच्याकडे बघत होते. कारण त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या मेंटॅलिटीनुसार विचार केला होता, की ही मुलगी चुकीची आहे. अरे पण व्हिडिओमध्ये जर नीट बघितलंत, तर एक मुलगी जी एवढी ट्रेडिशनल छान तयार झाली आणि ती मुलगी मुळातच इतकी घाबरली. तिचा चेहरा घाबरलेला दिसतोय. म्हणजे नक्की ह्या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही आहे. जसं सांगितले जातंय तशी ही मुलगी नाही आहे, हे लोकांना कळायला हवं होतं. पण लोकं लगेच बाऊ करतात. त्या मुलीला चुकीचं ठरवून मोकळे होतात. वाईट साईड वागायला तयार होतात. तेव्हा आता ती मुलगी जात असताना आपल्या आई-वडिलांबरोबर म्हणजे ईश्वरी, राकेश तिच्याकडे नुसतं बघत असतो आणि तीसुद्धा मागे वळून एकदा राकेशकडे खूपच छान नजरेने बघते, म्हणजे रिस्पेक्टफुली बघते आणि बघणारच ना मागे वळून. कारण त्याने त्या मुलांना मार मारलेलं असतं आणि तिची माफी मागायला सांगितलेली असते. त्यांचा जीव वाचवलेला असतो. त्याच्यामुळे एक आदराने ती मागे वळून त्याच्याकडे बघतेच. त्याच्यानंतर इथे आता घरी आलेले असतात, ते म्हणजे अंजली आणि त्याचबरोबर अर्णव. मुंबईच्या घरी ते लोकं परत आलेले असतात आणि इथे आकाश नेहमीप्रमाणे त्यांचं स्वागत करण्यासाठी समोर आलेला असतो. आकाश आल्यानंतर तो म्हणत असतो, की "अरे वाह! इंदोरवरून आलात का परत? आम्हाला वाटलं आता घर खरेदी केलंय, तर तिथेच राहताय की काय? मग इंदोरला तुमचं जाणं कसं राहिलं? खूपच मज्जा केली असेल ना? काय ताई, आमची आठवण आली की नाही मग? आणि जीजू कुठे आहेत?" तेव्हा इकडे आकाश सगळ्यांची विचारपूस करत असतो आणि मस्करीसुद्धा करत असतो आपल्या बहिणीची. तेव्हा अंजली त्याला मारत असते आणि म्हणत असते, की "सगळं काही ठीक आहे, कळलं का?" तेव्हा तो म्हणत असतो, की "मला दिलेलं ब्रो, तू जे काही काम दिलं होतंस, ते सुद्धा मी परफेक्टली केलेलं आहे." तेव्हा इकडे आता आजी आणि मामी दोघीजणी गेलेल्या असतात तीर्थयात्रेला आणि त्यासुद्धा लवकरच येणार असतात. त्याच्यामुळे इथे आता सगळ्यांची विचारपूस झाल्यानंतर अंजली म्हणत असते, की "मी फ्रेश होऊन आले, तुम्ही दोघंजणं गप्पा मारा." तेव्हा आकाश इथे त्याच्याजवळ विषय काढतो, अर्णवजवळ आणि म्हणत असतो, की "अर्णव, अरे तो व्हिडिओ जो व्हायरल झाला आहे, त्या मुलीबरोबर तुझा, ती मुलगी कोण आहे?" आणि बिचारी त्या मुलीला सगळेजण वाईट साईड बोलतायत. ती मुलगी सगळीकडे व्हायरल झाली, पण ती तुझ्या ओळखीची सुद्धा नाही आहे. मग तो व्हिडिओ व्हायरल करायची गरज काय? तेव्हा इकडे अंजलीला समजतं. अंजली ऐकते, तेव्हा ती म्हणत असते, की "अच्छा, म्हणजे इंदोरला तिने विचारलेलं असतं, की हे आपले फोटोज आहेत का? जर आपले इव्हेंटचे फोटोज असतील तर मला बघायचे आहेत." तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही, ते आपले फोटो नाही आहेत." अर्णव विचारतो त्याला, तो विषय मध्येच कट करतो, कारण अंजली ऐकेल म्हणून. तेव्हा इथे आकाशला कळलेलं असतं. ती मुलगी ना ओळखीची ना पाळखीची. मग तो व्हिडिओ व्हायरल करायची गरज काय? कारण ती मुलगीसुद्धा घाबरलेलीच दिसत होती आणि एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचा विचार रागाच्या भरात अर्णवने केलेलाच नसतो.
तरी ते ईश्वरी घरी आल्यानंतर वसू आत्या तर काय, वसू आत्या खूपच जास्त चिडते. आता ती एवढी चिडलेली असते की ती म्हणत असते की तरीसुद्धा मी सांगत होते, या मुलीला डोक्यावरती घेऊ नका. तुम्ही सगळेजण हिला पाठीशी घालता म्हणून ही खूपच जास्त चुकीची वागायला लागली. एखादी गाडी धावत बसते ना, तशी ही मुलगी सुटली आहे दादा. अरे हिला आवर घाल, आवर घाल. मी तुला किती वेळा सांगितलं, पण नाही. आता हिच्यामुळे अख्ख्या इंदोरमध्ये किती इज्जत गेले माहिती आहे का? अगं तुला माहिती आहे का ईश्वरी, अगं ताठ मानेने फिरता येत नाही आहे गं उजळ माथ्याने तुझ्यामुळे, कळतंय तुला? अगं तुझा विचार करून करून तुझ्या आईवडिलांना झोप लागत नसेल, कळते का तुला? का एवढ्या उचापत्या करत असतेस? का विनाकारण त्रास देत असतेस? अगं या समाजामध्ये तुझ्या वडिलांची थोडी इज्जत आहे, त्याचं भान तरी ठेवायचं. आणि इथे वसू आत्या म्हणत असते, पण नाही, तुला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. स्वतःचा विचार नाही करता येत, पण निदान तुझ्या वडिलांचा तरी विचार करायचा होतास, असं सगळं वागताना. तेव्हा इकडे वसू म्हणत असते, सुप्रिया, अगं आता तरी काय बोलणार आहेस का तू, की आता ही गप्प राहणार आहेस? बघितलंस ना या मुलीने काय केलंय ते, काय दिवे लावलेत? तेव्हा इथे अंजली येते आणि म्हणत असते की चिंटू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हां ताई बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा अंजली म्हणत असते की चिंटू, हे बघ, मला माहिती आहे जे काही झालं इंदौरला फॅशन शोमध्ये, त्याच्यामध्ये ती मुलगी आली. तू तो व्हिडिओ व्हायरल केला आहेस, बरोबर की नाही? मी बघितलेला नाही आहे, पण मी ऐकते आल्यापासून. त्याच्यामुळे मला तू सांग, काय केलं आहेस तू? आणि हे बघ, तो व्हिडिओ व्हायरल करायची गरज काय होती तुला? मी पण कशाबद्दल बोलते तुला चांगलंच माहिती आहे चिंटू. अरे ती मुलगी आली होती, पण ती चुकूनसुद्धा आली असेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुला नाही माहिती, आपल्या आईचा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने मी इंदोरमध्ये एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तो फॅशन शो ऑर्गनाईज केला होता आणि त्या मुलीने सगळं काही स्पॉईल करून टाकलं. कोणी सांगितलं होतं तिला हे सगळं करायला, ते मला कळायला नको का? माझेच कोणीतरी विरोधक असतील ना, त्यांनीच माझा फॅशन शो स्पॉईल करण्यासाठी तिला पाठवलं असेल आणि म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं करतोय ताई. मुद्दामून काही करत नाही आहे. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण आहेच. तेव्हा अंजली म्हणत असते, तरीसुद्धा त्या मुलीचा विचार केला आहेस तू? तिच्या घरच्यांचा विचार केला आहेस? तिला किती आणि काय काय सहन करावं लागत असेल, या गोष्टीचा विचार केला आहेस तू? ती कुठल्या फेजमधून जात असतील, तुला नाही कळणार. आणि कदाचित त्या मुलीची काही चुकी पण नसेल, तरीसुद्धा तिला हे सगळं सहन करावं लागणार आहे. तेव्हा इकडे अंजलीसुद्धा आता ओळख ना पाळख, तरीसुद्धा तिने एका मुलीची म्हणून ईश्वरीची बाजू घेतलेली असते, आपल्या भावाची नाही. तर इकडे ईश्वरी म्हणत असते, आई खरंच मी काय नाही केले गं, मी तिथे फक्त जिजूंजवळ बोलायला गेले होते आणि तेव्हा मी पळत होते, तेव्हा त्याने मला पकडले, फक्त एवढंच, बाकी काही नाही. न्यूज रिपोर्टरवाले काहीही बोलतात, पण प्रेक्षकांनो तुम्ही बघितलंत का, न्यूज रिपोर्टरवाले पण हल्ली चुकीची माहिती कधी कधी आपल्यापर्यंत पोहोचवतात. खरं काय खोटं काय याची शहानिशा न करता तुम्हाला जी न्यूज मिळेल तिला इथे वाढवून वाढवून सांगणं चुकीचं आहे. जेव्हा न्यूज ही न्यूज होते तेव्हा त्या लोकांना त्रास तर होणारच ना. चांगल्या पद्धतीने चर्चा झाली तर आनंद सगळ्यांनाच होतो, पण जर चुकीची गोष्ट व्हायरल होत असेल तर मात्र सगळ्यांना त्रास होणारच ना. त्याच पद्धतीने ईश्वरीचं झालेलं असतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, बास झाला आता, मला काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा वसू म्हणत असते की बघितलं, मी सांगितलं होतं ना तुम्हाला ह्या मुलीला जास्त ढील देऊ नका देऊ नका म्हणून, तरीसुद्धा नाही, कुणाचं ऐकायचं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही गं आत्या, माझी काही चुकी नाही आहे, मी फक्त पडत होते त्याने पकडले एवढंच. तेव्हा वसू म्हणते, अगं त्याच्या मिठीत पडण्यापेक्षा खाली पडली असतीस ना तर परवडलं असतं आम्हाला, काय गरज होती त्याच्या मिठीत पडायची. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय म्हणजे ईश्वरी वसू आत्याबरोबर मुंबईला जाणार, त्यांच्याबरोबर जाऊन तिथे राहणार, इथे राहणार नाही. तेव्हा वसू म्हणत असते, अगं सुप्रिया काय बोलतेस तू हे? तिला माझ्याबरोबर का पाठवतेस? तेव्हा सुप्रिया म्हणत असते की इंदोरमध्ये लोक काय काय बोलतायत ना, ते ऐकायला तुम्ही बाहेर नव्हतात. पण आता ईश्वरी इथे नाही राहणार, ती मुंबईला जाईल आणि तिने जायचंच, नाहीतर तिच्याही जीवाला धोका आहे आणि आमच्यासुद्धा. आणि इथे तिला जे जे काही बोलतील ना ते मलासुद्धा ऐकवायला अजिबात चांगलं वाटणार नाही आहे.
तेव्हा इकडे नम्रता म्हणत असते की आई, फक्त ईश्वरी एकटी नाही जाणार, तर मी सुद्धा ईश्वरी बरोबर जाणार. कारण हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही दोघींनी घेतला होता आणि ते पेपरसुद्धा मीच तिला घेऊन जायला सांगितले होते. मग ती एकटी काही शिक्षा भोगणार? मी सुद्धा जाणार इशू बरोबर आई. तेव्हा सुप्रिया म्हणते ठीक आहे, तुला जायचं आहे ना, तू पण जा. पण तुम्ही दोघीजणी एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंबईला गेल्यानंतर वसू आत्याला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि तिथे सुधारायचं. कळलं तुम्हाला? नम्रता म्हणते मी पण ईश्वरी बरोबर जाणार. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते जा, मग कपडे वगैरे पॅक करायला घ्या आणि वसू आत्याबरोबर तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. इथे अजिबात राहायचं नाही. तेव्हा इकडे आता तिचे बाबासुद्धा तोच निर्णय देतात. ते म्हणतात की बरोबर आहे, ईश्वरीला आता इथे ठेवायला नको आणि तिच्याबरोबर नम्रतालासुद्धा जायचं असेल तर जाऊ दे, मी तिला पण थांबवणार नाही आहे. तुम्ही दोघीजणी बहिणी आता आत्याबरोबर मुंबईला जा. तेव्हा वसू म्हणत असते तुम्हाला कुणी सांगितलं मुंबईला गेल्यानंतर माणसं सुधारतात? तिला आत्ताच इथे सुधारायला सांगा ना. तेव्हा काका म्हणत असतात की वसू अगं कधीतरी आमचं तरी ऐक, घेऊन जा ना त्यांना मुंबईला. तुझ्याबरोबर राहिल्या तर सुधारतील तरी. तुला वाटतं ना त्या चुकीच्या आहेत, त्या सुधारलेल्या नाही आहेत, मग घेऊन जा तुझ्याबरोबर. तेव्हा ईश्वरीला इंदोर सोडायला लागतंय फक्त आणि फक्त अर्णवमुळे. तेव्हा तिला अर्णवचा अधिकच खूप जास्त राग आलेला असतो आणि ते साहजिकच असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते आणि म्हणते आई, अगं एकदा तरी बोल ना गं माझ्याबरोबर, प्लीज मला माफ कर. आई बोल ना माझ्याशी. तेव्हा ती म्हणते नाही बोलायचं मला, जा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे वसू आत्यांबरोबर निघा बरं मुंबईला जायला. तर इकडे अंजली म्हणत असते की हे बघ चिंटू, मला असं वाटतंय तू खूप चुकीचं केलेस. हा व्हिडिओ तुला व्हायरल करायची काहीही चूक नव्हती. अरे तुला माहिती तरी होतं का बाबा, तुझ्या कुठल्या तरी म्हणजे इथे विरोधकाने त्या मुलीला पाठवलंय, असं काही तुला माहिती कळली होती? काही पुरावा होता का तुझ्याकडे? ती मुलगी चुकून तिथे आली असेल आणि पडली असेल, पण तू तो व्हिडिओ व्हायरल करून खूप मोठी चूक केली आहेस. तिला खूप काही भोगावं लागणार आहे, तुला कळणारसुद्धा नाही. तर इकडे आता राकेशने फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की ईश्वरी देसाई आपल्या आत्याबरोबर आणि आपल्या बहिणीबरोबर मुंबईमध्ये कुठल्या ठिकाणी राहायला जाते याची इत्थंभूत माहिती मला हवी. त्यासाठी कितीही पैसे घ्या, पण आता मला माहिती लवकरात लवकर द्या, असं सुद्धा इकडे आता राकेशने सांगितलेलं असतं. आणि मुंबईमध्ये ईश्वरी आपल्या आत्याबरोबर बहिणीबरोबर आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते बाप्पा, मी सांगितलं होतं तो ASR माझ्या कधीच समोर यायला नको, पण आता तो एकदा तरी माझ्यासमोर येऊ दे. असा त्याला धडा शिकवते ना, म्हणजे त्याच्यामुळे मला इंदोर सोडावं लागते. आता त्याला इंदोरी भाषेमध्ये चांगला धडा शिकवते आणि सरळ करते, असं ईश्वरी म्हणत असते.